मित्रांनो नमस्कार. हे पहा, आमच्या इथं मोठी टावर लाईन चालू आहे, जी की जवळजवळ 150 ते 200 फूट उंच आहे. आणि इथल्या कामगारांशी ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितण्यात आलं की ही टावर लाईन इकडून आंध्र प्रदेशवरून गुजरातला चाललेली आहे. आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण असं सांगण्यात आलं होतं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा अशा पद्धतीनं असणार आहे की 2 दिवस झालं तुमच्या मोबाईलमध्ये एक सेटिंग झालेली आहे डायलिंगची, की खूप मोठं आकडे किंवा खूप मोठं डिस्प्ले येतो आहे, जेणेकरून आपल्याला फोन रिसीव्ह करताना किंवा कट करताना थोडासा त्रास होतो आहे, किंवा काही वेळेस रिसीव्ह करायच्या ऐवजी कट होतो आहे, कट करायच्या ऐवजी रिसीव्ह होतो आहे. तर असं का झालं मित्रांनो, तर गुगलने त्यांचं सेटिंग किंवा अपडेशन हे केलेलं आहे. आणि ज्या मोबाईलमध्ये आपले कॉन्टॅक्ट हे जीमेलवरती वगैरे आहेत, तिथं आपला बी मोबाईल त्याच्यामुळे अपडेट झालेला आहे आणि ही आपल्याला अडचण फेस करावी लागत आहे. तर ह्याचा उपाय म्हणजे, जर तुम्हाला ते सेटिंग नको असेल, काही लोकांना हवे असेल तर ते काहीच करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर कोणाला नको असेल तर त्यांनी सिम्पली आपल्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, आपण गेम्स किंवा कुठलाही ॲप व्हॉट्सअप वगैरे किंवा फेसबुक इंस्टा घेतो ना, त्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तिथं सर्च बारवरती जाऊन फोन बाय गुगल असं सर्च करायचं आहे. आणि एक नवीन वरतीच ॲप्लिकेशन येईल बघा, वरती ॲप्लिकेशन येईल, त्याला अनइन्स्टॉल म्हणून एक ऑप्शन येईल. तिथं ते सिस्टीम तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता. अनइन्स्टॉल केल्यानंतर तुमचा फोन हा पूर्ववत होईल. डायलिंग पॅड हे छोटं, म्हणजे जसं नेहमी होतं तसं होईल. आणि जर कोणाला तसं येत नसेल ऑप्शन, तर त्यांनी पहिल्यांदा ते ॲप अपडेट करायचं आणि अपडेट केल्याच्यानंतर परत अनइन्स्टॉल करायचं. तुमचा मोबाईल पूर्ववत होईल. आजची हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. आज जरा तब्येत डाऊन असल्यामुळे बॅक कॅमेऱ्याने शूट करत आहे. याच्यामध्ये माझा चेहरा नाही दिसला तुम्हाला, फक्त व्हॉईस सांगितलेली आहे. तर नक्कीच तुम्ही ते फॉलो करा आणि आपला मोबाईल पूर्ववत करा. आणि ज्यांना ही सेटिंग आवडली असेल त्यांना तर ठीक आहे, मग काय तुम्ही चेंजेस करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करा आणि शेअर करा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून मला अजून जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडून मला प्रोत्साहन मिळेल. चला मित्रांनो, ठीक आहे.